Hello students, let's see next point, application of potentiometer. The applications of potentiometer which we have discussed are used in laboratory. Some practical applications of potentiometer are given below. So students, we have discussed two applications of potentiometer. One is the use of potentiometer to compare EMFs of two cells, and second one to determine use of potentiometer to determine or to find out internal resistance of a cell. These applications are used in laboratory. Now we have to see some practical applications of the potentiometer. So first practical application is voltage divider. The potentiometer can be used as a voltage divider to continuously change the output voltage of a voltage supply as shown in figure below. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जी दोन ऍप्लिकेशन्स पाहिलेली आहेत पोटॅन्शियोमीटरची. पहिले ऍप्लिकेशन म्हणजे टू कंपेअर EMFs ऑफ टू सेल्स आणि दुसरे ऍप्लिकेशन टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. तर ही दोन्ही ऍप्लिकेशन लॅबोरेटरी मध्ये यूज केली जातात. आता काही प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स आपल्याला इथे पाहिजे आहेत. त्यातील पहिले ऍप्लिकेशन आहे व्होल्टेज डिवायडर. तर ह्या पोटॅन्शियोमीटरचा वापर आपल्याला व्होल्टेज डिवायडर म्हणून करता येतो, की ज्याच्यामुळे आपल्याला व्होल्टेज जो व्होल्टेज सप्लाय आहे त्याचे आउटपुट व्होल्टेज कंटिन्युअसली चेंज करता येते. तर दिस potentiometer can be used as a voltage divider to continuously change the output voltage of a voltage supply as shown in this figure. Here potential V is the setup between points A and B of potentiometer wire. Here, this is end A of the potentiometer wire. This is end B of the potentiometer wire. And this voltage V is set up between the points A and B of the potentiometer wire. One end of the device is connected to the positive point A. Here, this end of the device is connected to this end A of the wire, and other end is connected to the slider that can move along the wire AB. Here, other end of the device is connected to this slider, and we can move this slider along this wire AB. And this, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथे पोटॅन्शियोमीटर वायर AB च्या अक्रॉस फी इतके पोटेन्शियल आपण सेट केलेले आहे. इथे एक डिव्हाइस आहे. डिव्हाइसचे एक टोक A ला जोडलेले आहे, की जिथे बॅटरीचा सेलचा पॉझिटिव्ह गेलेला आहे ते A हे टर्मिनल. तर डिव्हाइसचे एक टर्मिनल A ला जोडलेले आहे आणि दुसरे टर्मिनल हे स्लायडरला जोडलेले आहे. हा स्लायडर आपल्याला ह्या वायर वरती असा मूव्ह करता येतो. द व्होल्टेज V divides in proportion of lengths L1 and L2 as shown in this figure. तर इथे हे जे व्होल्टेज V आहे ते व्होल्टेज V ह्या L1 आणि L2 या लेंथच्या प्रमाणामध्ये डिवाइड होते. जर हा पॉइंट आपण इकडे घेतला तर या भागामधील व्होल्टेज कमी असेल, या भागामधील व्होल्टेज जास्त असेल. जर हा स्लाइडर आपण इकडे घेतला
तर इकडचे व्होल्टेज कमी होईल, लेंथ कमी झाल्यामुळे इकडचे व्होल्टेज वाढेल. तर अशा प्रकारे हे व्होल्टेज डिव्हाइड करण्यासाठी या पोटॅन्शियोमीटरचा वापर व्होल्टेज डिव्हायडर म्हणून केला जातो. आणि हे जे व्होल्टेज फी आहे ते या लेन्स L1 आणि L2 च्या प्रमाणामध्ये डिव्हाइड होते. तर अशा प्रकारे in this way we can use the potentiometer as a voltage divider. Now second use of potentiometer is audio control. A sliding potentiometers are commonly used in modern low power audio systems as a audio control devices. तर अलीकडच्या काळामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये ज्या लो पॉवर ऑडिओ सिस्टीम्स तयार केलेल्या असतात त्या लो पॉवर ऑडिओ सिस्टीम्स मध्ये ऑडिओ कंट्रोल डिव्हाइसेस म्हणून ह्या स्लाइडिंग पोटॅन्शियोमीटर्सचा वापर कॉमनली केला जातो. Both sliding, that is faders, and rotary potentiometers, that is the knobs, are regularly used for frequency attenuation, loudness control, and for controlling different characteristics of audio signals. तर इथे दोन्ही प्रकारचे जे पोटॅन्शियोमीटर्स आहेत म्हणजे स्लाइडिंग किंवा फेडर्स आणि रोटरी म्हणजे नॉब्स, तर हे दोन्ही प्रकारचे जे पोटॅन्शियोमीटर्स आहेत त्यांचा वापर रेग्युलरली फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन किंवा लाऊडनेस कंट्रोल अशा प्रकारच्या ऑडिओ सिग्नलच्या ज्या काही वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कंट्रोल करण्यासाठी ह्या दोन्ही प्रकारच्या पोटॅन्शियोमीटरचा वापर केला जातो. तर हे मॉडर्न लो पॉवर ऑडिओ कंट्रोल सिस्टम्स मध्ये अशा प्रकारे ह्या स्लाइडिंग असतील किंवा रोटरी पोटॅन्शियोमीटरचा वापर ऑडिओ सिग्नलच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स कंट्रोल करण्यासाठी केला जातो. तर हे दुसरे ऍप्लिकेशन आहे ऑडिओ कंट्रोल. थर्ड ऍप्लिकेशन, थर्ड यूज, ऑडिओ कंट्रोल is the second use of this potentiometer. Third use, potentiometer as a sensor. Potentiometers are used as a sensors. Potentiometerचा वापर आपल्याला सेन्सर म्हणून सुद्धा करता येतो. If the slider of potentiometer is connected to the moving part of a machine, it can work as a motion sensor. तर पोटॅन्शियोमीटर मधील जो स्लाइडर असतो तो स्लाइडर एखाद्या मशीनच्या गतिमान असणाऱ्या भागाला जोडला तर तो मोशन सेन्सर म्हणून काम करतो. A small displacement of moving part causes changes in potential. तर इथे मुव्हिंग पार्टची थोडी जरी हालचाल किंवा थोडी जी विस्थापन झाले मुव्हिंग पार्टचे जर विस्थापन झाले, थोडे विस्थापन झाले तरी त्याच्यामुळे पोटेन्शियल मध्ये चेंज होतो आणि ते जे पोटेन्शियल आहे ते नंतर एम्प्लिफायर सर्किटच्या सहाय्याने एम्प्लिफाय केले जाते. A small displacement of the moving part causes changes in potential which is further amplified using an amplifier circuit. The potential difference is calibrated in terms of displacement of the moving part. तर या ठिकाणी हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते मुव्हिंग पार्टची डिस्प्लेसमेंट जशी होते त्याच्यानुसार ते कॅलिब्रेट केलेले असते. So this is the third use of this potentiometer. Let's see advantages of potentiometer over a voltmeter. इथे पोटॅन्शियोमीटरच्या व्होल्टमीटर पेक्षा काय ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. लेट्स सी फर्स्ट मेरिट्स. Potentiometer is more sensitive than a voltmeter.
पोटॅन्शिओमीटर हा व्होल्ट मीटर पेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतो. सेकंड, a potentiometer can be used to measure a potential difference as well as EMF of a cell. पोटॅन्शिओमीटरचा वापर आपल्याला दोन्हीसाठी करता येतो. पोटॅन्शिओमीटरच्या सहाय्याने आपल्याला EMF मोजता येते, त्याचबरोबर पोटॅन्शियल डिफरन्स सुद्धा मोजता येते. व्होल्टमीटर always measures terminal potential difference and as it draws some current, it cannot be used to measure EMF of a cell. व्होल्टमीटर हे फक्त टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मोजते, कारण जेव्हा आपण व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी जोडतो, जेव्हा आपण व्होल्टमीटर जोडतो तेव्हा तो काहीतरी करंट सर्किट मधून ड्रॉ करतो आणि त्यामुळे व्होल्टमीटरचा वापर आपल्याला EMF मोजण्यासाठी करता येत नाही. दुसरे मेरिट आहे, पोटॅन्शिओमीटरच्या सहाय्याने आपल्याला EMF आणि पोटॅन्शियल डिफरन्स दोन्ही मोजता येतात, मात्र व्होल्टमीटरच्या सहाय्याने आपल्याला फक्त पोटॅन्शियल डिफरन्सच मोजता येते, EMF मोजता येत नाही. थर्ड वन, मेजरमेंट ऑफ पोटॅन्शियल डिफरन्स or EMF is very accurate in the case of potentiometer. A very small potential difference of the order of 10 raised to minus 6 volt can be measured with it. तर तिसरे काय आहे, पोटॅन्शिओमीटरच्या सहाय्याने पोटॅन्शियल डिफरन्स आपल्याला अतिशय अचूक मोजता येते. अगदी लहान पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे उदाहरणार्थ 10 raised to minus 6 व्होल्ट एवढे सुद्धा आपल्याला ह्या पोटॅन्शिओमीटरच्या सहाय्याने मोजता येते. लिस्ट काउंट ऑफ पोटॅन्शिओमीटर इज मच बेटर कंपेअर्ड टू दॅट ऑफ व्होल्टमीटर. पोटॅन्शिओमीटरचा लिस्ट काउंट हा व्होल्टमीटर पेक्षा कितीतरी चांगला असतो, की ज्याच्यामुळे आपल्याला पोटॅन्शियल डिफरन्स किंवा EMF अतिशय अचूक मोजता येते. लेट्स सी demerits of the potentiometer. Potentiometer is not portable and direct measurement of potential difference or EMF is not possible. तर पोटॅन्शिओमीटरचे हे डिमेरिट आहे, पोटॅन्शिओमीटर हा पोर्टेबल नसतो आणि पोटॅन्शिओमीटरच्या सहाय्याने आपल्याला EMF किंवा पोटॅन्शियल डिफरन्स हे डायरेक्टली मोजता येत नाहीत. थँक्यू.